जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि वेलकम बॅक टू आमची एक छोटीशी डिनर पार्टी. आता आम्ही चाललेलो डिनर पार्टीला कारण की काय जवळ येते, श्रावण जवळ येतोय. तर गटारी पार्टी आहे. गटारी पार्टी खूप खास ठिकाणी आहे आणि आम्ही सगळेच चाललेलो आहोत. म्हणजे मी, दादा, चेतना, फाल्गुनी, आई, पप्पा, दीपा, आम्ही आणि आमच्या 2 मुलं, आम्ही सगळेच चाललेलो आहोत. तर कुठे चाललेलो आहोत असेच कनेक्ट राहा. तोपर्यंत मी आता जेवून घेतो आणि म्हणजे दुपारचं जेवून घेतो आणि मग निघणार होतो मी. दादा ॲक्च्युली बाहेर गेला, अजून आला नाही आहे. दादा येईल तेव्हा मी निघणार आहोत. पण तुम्हाला आता जसं की तुम्हाला सांगितलेलं की लिंबू टिंबू आपलं 25 तारखेला अनाऊन्स झालेलं आहे. 20 तारखेला ओपनिंग होती तर 25 तारखेला ठेवली आहे. श्रावणाचा पहिला दिवस म्हणून अशी एक सुरुवात शुभदिनी करायची ठरवली. आणि 25 तारखेपासून ऑर्डर करायला विसरू नका लिंबू टिंबूवर, कारण की आपल्या सण आता येत आहेत. म्हणजे तुमचं रक्षाबंधन झालं किंवा दिवाळी, गणपती, ह्या सगळ्यासाठी लिंबू टिंबू प्रत्येकाच्या घरात पोहोचलं पाहिजे आपलं. सो ऑर्डर करायला विसरू नका. 25 तारीख स्टेडियम. आणि मुद्दाम मी आता व्हिडिओ काढतो ना, ती लाईट बंद कर. बघा 2 वेळा झालं लाईट बंद करत होती. काय तर मी व्हिडिओ काढतोय म्हणून. क्या रे जलती आहे क्या? चला 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 चला. लगेच बघून आले काय बाबा, लगेच मला वाटलं तुझं ग्रीन आहे. काही पण फेकतात ना इथून बघून. मी पहिल्यांदा घातला शर्ट. मी पहिल्यांदा काढलोय शर्ट. मी पण पहिल्यांदाच घातलंय. काय तू पण पहिल्यांदा घातलंय का? तिस्मार खान. हा कसली खुशी सकाळपासून. चला तुमच्यामुळे एवढं झालंय आणि बिलकुल मॅच नाहीये. तर आम्ही चाललेलो आहोत गटारी पार्टीला, जसं की तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं. आणि गटारी पार्टीला आम्ही दोघे बघा ट्युनिंग झालेलो आहोत. कोइन्सिडन्स नाहीये, मला ऍक्च्युली हा शर्ट काढायचा होता वापरायला. सो मी आजचा औचित्य साधून काढलेलं आहे. औचित्य साधून, कारण की स्पेशल ठिकाणी चाललोय ना. एक माणूस जास्त खुशच आहे सकाळपासून, तर काही विषयच नाही. इथे आम्ही फाल्गुनीचं फोटोशूट करायला घेतलंय आणि या दोघी पोरी मध्ये म्हणजे इथे त्यांना फोटो काढायचा आहे माझ्यासोबत. हे बाहेर नाही जायचं नानू, हे बाहेर नाही जायचं नानू. बंधू लडकी. चला आम्ही चाललो. चला. ची 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 झाले, ओले झाले शूज झाले का? नाही वेडी, तू नको तिचे हात पकडू. तिचे कशाला शूज पकडते? मला काय जमवते चाचूच्या मांडी. मी गाडी चालवणार. त्याच्यावर नको पाय घेऊ, सीटवर. इकडे इकडे. तुझ्या बायकोला या गाडीमध्ये वास येतो. तुझी गाडी आत्ताच घ्यायची का सांग? झोपवायचा अतोनात प्रयत्न चालू आहे, पण काय झोपत नाहीये. येस, आणि आम्ही फायनली आलेलो आहोत. मी अंबरनाथकर. या बोर्डला बघून मला असं वाटतं की कुठून बनवून आणलाय बोर्ड तो. हा ठीक आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत वर्ल्ड फेमस
नाही मी खाणारच नाही तर मी कशाला घेऊ. आम्हाला खायची आहे. वर्ल्ड फेमस मिठाईवाल्यांकडे वर्ल्ड फेमस मिठाईवाल्यांकडे राहुलला आणल्यावर त्याच्यातली 90% नवरा खातो तुझा. जा वर्ल्ड फेमस. सो तुम्हाला माहिती आहे का अंबरनाथ मध्ये वर्ल्ड फेमस डेअरी आहे एक ठिकाणी. त्या एक हा तिथे जायचं आता. आणि अर्धा किलो घेतो. अर्धा किलो पाव किलो तुला पाव किलो नवऱ्याला. वर्ल्ड फेमस डेअरी मध्ये आता आम्ही चाललो. ज्याला ज्याला ही वर्ल्ड फेमस डेअरी माहिती आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये टाका वर्ल्ड फेमस डेअरी. आणि आम्ही काय घेतो बघा वर्ल्ड फेमस डेअरी मध्ये. आणि हीच ती वर्ल्ड फेमस डेअरी आहे ज्याच्यामध्ये आमच्या आवडतं काय म्हणतात त्याला हे मिळतं असली कचलेले ते बर्फी मावा म्हणजे मी कुठलीच बर्फी खात नाही. इकडची आणली की मला आवडते म्हणून आता मी ते पण सोडलंय. आज खायला आणि एवढे घेतलेले पाव किलोचे 3 पॅकेट होते. 3 वेगवेगळे फ्लेवरचे 3 पॅकेट. हे वर्ल्ड फेमस घेतलेले आहेत आम्ही. 3 पॅकेट घेतलेत वर्ल्ड फेमसचे कारण एक पॅकेटमध्ये होणार नाही का. 3 पॅकेट कोणाला आणलेत बोल. एक तुला एक नवरा तुझ्या नवऱ्याला आणि आम्हाला चौघांना एक. हो हो आहेत. कुठे आम्हाला टाइम आहे का मला. अरे ती एकीने घातली की दुसरी मागे तर व्यवस्थित खा का ते दोघे मिळून तुम्ही. सगळे फ्लेवर घेतले. फायनली आम्ही आलेलो आहोत. चालत जाईल टाकलाय. हे मालकीन पण बाहेर आलेली उज्ज्वल ब्युटी पार्लरची डायरेक्ट येते. कोण उठला रे. झोपी गेलेला ना. अजून थोडा पुश केला तर घरात गेली असती गाडी. कोण आलं रे तुमचं. ही खुशी 3 वर्ष नाही बघितली. कुठे आली तू. हे आत्ता भेटलं का अक्षयला. मी आत्ता बघतो. आणि हे फक्त अक्षयचं आहे. बाकी सगळ्या चेतनाच्याच प्राप्त चेतनाच्याच प्राप्त सगळ्या. करा दोघींचे करा. सावीचे पण करा. सावीचे पण करा. सावीचे पण करा. सावीचे पण सावीचे कर ना. सावीचे पण कर ना. हां ठेवा. हां चला सावीचे पण करा सावीचे पण. हां सावी पाठीमागे टेकून बस. पाठीमागे टेका. पाठीमागे टेका ते इकडं. हां सावीच्या घ्या. हां आता सावीच्या. आता हां इथे सावी कर तुझे. हां अच्छा. इथे मामाची बॉडी बघा. आमचं मामाची बॉडी बायसेप्स. मामा एकदम लीन होता रे.
चेस पण आहे यंदा करतोय तर मामाचा यावेळेस यावर्षी करायचं आमचा करायचं ना मग पुढच्या वर्षी का ही तयारी त्याचीच आहे आम्हाला सांगितलं सगळं तुम्ही लोक बोलायचं खूप बारीक आहे खूप बारीक आहे. आम्ही तर 3 वर्ष आधीपासून बोलतोय आता का प्रॅक्टिस करायला लागला एवढी कुठे ग मेकअप करून आल्या का वर आजीकडे मेकअप करून आली ए नानू हे मेकअप करायला गेली का कोण आलं बघा जिजा मॅडम आली आहे जिजा मॅडम असू दे घे हे बघा हे बघा हे बघा तिला घेतली तर लगेच इकडे आमच्या पोटात दुकान लागलं लगेच राहू दे ना दीदी आहे ना आपली राहू दे ना असू दे ना दीदी आहे ना दीदी आहे ना दीदी आहे ना आणि फायनली जेवण आमचं आलेलं आहे इथे आहे हे दादासाठी माझ्यासाठी हा काय अच्छा वजडी दाल वजडी का आणि हे दादासाठी खास खास कुठ ना मध्ये बसली गाणं नाही लावायचं जेवढं येतं तेवढं हा हा ओके गुड अरे व्यवस्थित करून दाखव ना तू किती काय केली एवढं पाऊस झाला नाही काय करते ती मी इकडून तिकडे बघायला संपलंच मम्मीने व्हिडिओ टाकली होती का बघितली डान्सची आता लावलंय चेतनाला पण लावलेला का मस्त डान्स करते चेतना आम्ही इथे बसलोत आणि आईने आता इथे दाखव ना 1 मिनिट आईने मस्त इथे आम्हाला फोटो दाखवले चेतनाचे हा फोटो बघा चेतनाचा हा पण बघा ओय पप्पाजी आणि हा शेवटला तुम्हाला बघायला पण मिळेल पूर्ण फोटोचा आहे बाईकवाला आहे ना आणि हा बघा हा आमचा धुरंधर ओळखा कोण असेल ना हा दादा पण मालकनी बघितले ते नदीतला वलीतला फोटो आहे हे दादाचा आणि वलीचा एकत्र टाकू हा दोघांचा पण करणार आमच्या अजून पाहुणे मंडळी जेवतात बापरे बाबू थँक्यू बोलली आजीला जा आजीला थँक्यू बोल कशाला घरी येते आई होते ती फळं सगळी ते पोरगाव घेऊन विचार येणार आहे का तू 26 तारखेला येणार आहे ना रे तू 26 ला येणार आहे ना चेतनाला घेऊन ये काय बोलला आई हळदी कुंकू घेऊन आली चला चला आपण चलो चला बाय बाय करा सगळं सगळ्यांना बाय बाय करा सिटी वाजवा एकदा सगळ्यांना बाय बाय करा सिटी वाजवा बाय बाय करा आवाज दे मी
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.